मानवी जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी फक्त एक व्यक्ती परिवर्तन करू शकते जगामध्ये, आणि ती व्यक्ती म्हणजे संत. बाकी कोणी परिवर्तन करू शकत नाही. कारण मानवी जीवनाचं खरं हित संताला कळतं. मायबापाला सुद्धा कळत नाही महाराज. मायबापाला फक्त एवढंच कळतं, पप्या बघ शेजारच्या अण्णांनी बंगला बांधला, तू आणि झोपडीतच आहेस. त्यांच्या दृष्टीनं बंगले बांधणं, गाड्या घेणं, बॅग बॅलन्स करणं म्हणजे हित होणं. हे साधूच्या दृष्टीनं हित नाही, याला हित म्हणत नाहीत. साधू संतांच्या दृष्टीनं हित कोणतं? त्यांच्या दृष्टीनं हित वेगळे महाराज, आणि सांसारिक दृष्टीनं हित वेगळं आहे. म्हणून तुकाराम महाराजाची प्रखड भाषा सांगतो तुम्हाला, हित नाही ठावे जननी जनका. जन्म देणाऱ्या आई वडिलाला सुद्धा हित कळत नाही, आणि हित फक्त संताला कळत. म्हणून शोधून आले संत हिता हित जगाचे. जगाचं हित आणि अनहित हे फक्त संतालाच कळत, बाकी कोणाला कळत नाही. म्हणून उद्धाराया जन जड जी. संताचा अवतार हे तुमच्या आमच्यासाठी आहे. अवतार जड जीव. या जड जीवांचा उद्धार व्हावा ही अपेक्षा ठेवूनच संत अवतरित होत असतात. अवतार तुम्हा धरा या कारण. त्यांच्यासाठी नाही आले ते, तुमच्या आमच्यासाठी आले. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. काळाच्या जबड्यात चालले सगळे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे याचा अगोदर विचार करत नाहीत लोक, निस्ते पळण्यावर. एक जण बस स्टँडवर होता, सकाळी 7 वाजल्यापासून बस स्टँड मध्ये बसलेला. गाडी आली की उठायचा, बोर्ड बघायचा, पुन्हा येऊन बसायचा. ते कंट्रोलवाल्याने बघितलं, माणूस 7 वाजता आलेला आहे सकाळच्या, संध्याकाळचे 7 वाजलेत, सगळ्या गाड्या येऊन गेल्या, याला जायचंय कुठं? कंट्रोलवाल्याने त्याला विचारलं, म्हणजे तुम्ही गाडी आल्यात, उठतात, बोर्ड बघतात, पुन्हा जागेवर बसतात, नेमकं तुम्हाला जायचंय कुठं? ते म्हणला, कुठं जायचं हे अजून ठरायचंय. त्याला हसू नका, तुमचं आमचं गणित तसं झालेलं आहे. आपल्याला नेमकं करायचंय काय याचा विचारच अजून झाला नाही. याच्यात काय भेटन का, याच्यात काय भेटन का, इकडं काय भेटन का, निस्ती गर्दी करायची. बोल नका म्हणा त्याला, विठाला विठाला रात्रंदिवस, म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री परत झोपी जाईपर्यंत माणसं निस्ते पळण्यावर. फक्त माणसात आणि कुत्र्यात एकच फरक आहे, कुत्र जीप काढून पळत आणि आपण बिगर जीवाची पळतो, एवढाच फरक आहे. निस्ते इतके भांबावलेत संसारिक माणसं. सकाळी झोपेतून उठलं तर काही काही ब्रश सुद्धा व्यवस्थित करीत नाहीत, निस्ता गुळणा करतात.
डोळे चुळीत आहेत, एका पायात बूट एका पायात चप्पल, निस्ते पळत आहेत. संसारातलं द्या सोडून ते तर आज्ञानीत बिचारे. आमच्यातली काय कमी पळत आहेत का? नुसते रात्रंदिवस पाळण्यावर आहेत. दम एक तर सायकल घेऊन पळत होतो. मी म्हणलं जे हरी टाइमच नाही. मी म्हणलं मग बसून जाय, छे छे बसायला बी टाइम नाही. पळतोच कुठं काय बाईत, निस्ते पळत. पळू नका. कशासाठी पळायचं याचा अगोदर विचार करा. पळण्यात काही मतलब नसतो. जायचंय कुठं, कशासाठी जायचंय याचा थोडासा विचार करा. स्थिर व्हा, स्थिर व्हा. पळापळी करू नका. ज्या गोष्टीची नितांत गरज आहे ती गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहात ती गोष्ट याच्यामध्ये सापडत नाही. संसार हे दुःखजन्य आहे. किती साधू संतांनी सांगितलं, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हे पाठ आहे सगळ्याच्या. खालच्या सुद्धा म्हणायला लागले सगळ्याच्या पाठांतर. पण ते शब्द ज्ञान काही कामाचं नाही, अनुभवी ज्ञान लागतं. पोपटपंची ज्ञान काही कामाचं नसतं. पाठांतर असून उपयोग नाही, त्याचा अनुभूती आली पाहिजे, त्याची अनुभव आला पाहिजे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नाही. ज्ञानोबराय काय सांगितलं ज्ञानेश्वरी, मृत्यू लोकी सुखाची कहाणी. कहाणी म्हणजे गोष्ट. ऐकी जेल कवनाचे श्रवणी. ज्ञानोबराय म्हणतात मृत्यू लोकामध्ये सुखाची कहाणी म्हणजे गोष्ट सुद्धा नाही. सुख तर नाहीच, पण सुखाची गोष्ट सुद्धा नाही. आणि या संसारामध्ये लोक सुखी होण्यासाठी किती धावपळ करतात, किती खोटे नाटे धंदे करतात. ह्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, एखाद्या वेळी सगळ्याच्या टोपी आपल्या डोक्यात. हे सगळे कुटाने करायला लागले. कशासाठी करायला लागले? सुखासाठी, आनंदासाठी, समाधानासाठी, याच्यासाठी करत आहात. पण ते याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये मुळातच दुःख आहे, याच्यामध्ये सुख नाही. किती पैसा कमवा, सुख नाही. तुमचे आमचे संसार दे सोडून. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कोणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं नाही, पण रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं. रावण किती श्रीमंत होता. लंके माझे घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी, कोटी घरे जेथ काश्यानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. हे वीटबंदी, दगडबंदी, चिरबंदी तर सोडूनच द्या. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आता हे ते प्रमाणे तुम्हाला सांगितलं, कळन तुम्हाला. एका वाक्याच रावणाची श्रीमंती सांगतो. रावण किती श्रीमंत होता. रावणाची एक बेडरूम एका पारड्यात टाकायची. आणि भारताची नाही, पूर्ण विश्वातली संपत्ती एका पारड्यात टाकायची, तरी रावणाच्या बेडरूमची बराबरी होणार नाही. लोक म्हणतो ना अशी बेडरूम तरी कशी होती. सांगतो मी, दम धरा जरशी, सांगतो मी तुम्हाला ती बेडरूम कशी होती. त्या बेडरूमला खाली उतरण्यासाठी स्फटिकाच्या पायऱ्या होत्या. स्फटिक कळतो का? नसन कळत. आपण बघितल्या त्या गारगुटा. स्फटिक नाही. अगोदर स्फटिकाची शक्ती सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्फटिकाचा एवढूसा मणी जर तुम्ही गळ्यात धारण केला ओरिजिनल, तर त्याला 10,000 हजार वर्ष मृत्यू येत नाही. स्फटिकाची ताकद. अशा स्फटिकाच्या पायऱ्या त्याच्या बेडरूमला खाली उतरायला लावलेल्या होत्या. आणि या मंडपला जसे हे पोल दिलेत ना लोखंडाचे, तसं त्याच्या बेडरूमला 60 खांब होते. आणि ते बी असे नाही, अशी कवटाळ्यात बसलेली अशी खांब. आणि ती ओरिजिनल हिऱ्याची होती. हिरा कळतो का तुम्हाला? नसेल कळत, कारण आपणच हिरे आहेत ना. आपण का साधे हिरे आहेत. मंदिराची उरलेली गज त्याच्या वांगाऱ्या केल्या. असले हिरे आहेत आपण. हिरा नाही माहिती तुम्हाला.
पण एवढूसा हिरा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्रीला मांडला, एवढूसा, तर 1 करोड रुपये किंमत असते. करोड एवढूशा हिऱ्याची. अशा ओरिजिनल हिऱ्याचे 60 खांब त्याच्या बेडरूमला लावलेली होती. आणि त्याची जी झोपायची क्वाट होती ना, पूर्वी एक लाल नावाचा धातू होऊन गेला. एक लाल म्हणजे एका पृथ्वीचं मूळ. त्या लाल नावाच्या धातूची क्वाट रावणाला झोपायला होती. तुमच्याकडे काय दारिये में खसखस? कुठं त्या रावणाचं वैभव, कुठं आपले घरकुल, कैसे घरात घरकुल केले, दारातच बेंदार, उदबत्ती लावायचं काम नाही, लगेच वास येतो. पाऊस सुरू झाला की टिपकत कुठं बी भगून ठेवा. असले आपले घर महाराज. अरे रावणाचे महाल होते, महाल. किती श्रीमंत राजा रावण, त्रैलोक्यात त्याच्यासारखा श्रीमंत कोण नव्हता. एवढी संपत्ती आणि त्याची किती सत्ता होती. जास्त सत्ता सांगायला माझ्याकडे बी वेळ नाही. एक सत्ता सांगतो फक्त त्याची. रावण जर सकाळी झोपेतून उठला आणि राजवाड्याच्या बाहेर आला तर सूर्याची सुद्धा ताप नव्हती त्याच्यावर गरम किरण टाकण्याची. इतका धाक, एवढी सत्ता, एवढी संपत्ती, एवढी सत्ता, एवढं वैभव. पण तुम्हाला सांगतो, गिधाडाने डोळे फोडले त्याचे, गिधाडा. आणि रणांगणामध्ये तोंड वासून पाळला खाली. जीवनामध्ये समाधान नाही भेटलं, सुख नाही भेटलं, शांती नाही भेटली, आनंद नाही भेटला. नुसत्या आशेवर जगला. म्हणून पैसा मिळवणं, वैभव मिळवणं, सत्ता मिळवणं आनंदाला कारणीभूत ठरत नाही, समाधानाला कारणीभूत ठरत नाही. समाधान पाहिजे असल, सुख पाहिजे असल, समाधान पाहिजे असल ना तुम्हाला, तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. ती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितली आजच्या अभंगाच्या हस्तगत करून घ्यायची असेल तर तुम्हाला दुसरा पर्यायच नाही महाराज. देव आपलासा करावा लागला. आपुला तू एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुख भेटणार नाही.
हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. प्रपंचामध्ये सुख नाही, प्रपंचात फक्त आशेवर जगावं लागतं. आज मिळन, उद्या मिळन, पुढच्या महिन्यात मिळन, पुढच्या वर्षी भेटन. पण पुन्हा वाटतं नाही, गेलेलं वर्षच चांगलं होतं. सुख नाही ह्याच्यामध्ये. प्रपंच कसा आहे, आमच्या गुरुने एक सांगितलेलं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही खो खो खेळलात का? आताच्या मुलाला खो खो नाही कळायचं. आता ते खेळत नाही राहिले. आता फक्त एकच खेळ राहिला. आता बोटाच्या बेजाऱ्यान डोळ्याला त्रास, एवढाच खेळ राहिला आता. आणि महाराज पागल झाली पोरं मोबाईल मुळे. निस्ता एवढा खेळ. पहिले कसले खेळ, मर्दांगिनीचे खेळ असायचे. शरीर सौष्ठव्य तयार व्हायचं, चपलता निर्माण व्हायची, असे खेळ होते महाराज. मी तुम्हाला 2-3 खेळ सांगतो, तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती. आमच्या लहानपणी खेळ होता एक. इतकं टिपरू घ्यायचं, गोल रिंगण करायचं, फेकायचं आणि सगळ्यांनी झाडावर चढायचं. सुरपारोंबा आहे ना. हे खेळ ज्या ज्या लेकरांनी खेळला, त्याला जर सिस्टीमवाला म्हणला ना ह्या मंदिरावर आपल्याला करणं अडकायचा, ते मनुष्य तर पोरग वरी इतकी चपळता येत होती. आता सिस्टीमवाला म्हणला आपल्याला इथं करणं अडकायचा, ते पोर डोकं खाजी देत. आता कसं यांग ते खेळत नाही राहिले. आता आमच्या टाइमात लय खेळ, लय बरकाता महाराज. पोरं असे निबद्धक असायचे. पोरं काय, पहिले कपडे नव्हते व्यवस्थित घालायला, पट्ट्याच्या चादया. हो, फार विचित्र, पण आनंद होता. वैभव नव्हतं पण आनंद होता. कपडे व्यवस्थित नसायचे घालायला. आणि महाराज लेकराला 7वीला अशीपर्यंत, लेकर 7वी-8वीला जाईपर्यंत शिंबुड असायचं. आणि काय क्वालिटीची शिंबड महाराज. कोणाला पांढरा तर कोणाला हिरवा तर कोणाला पिवळा, क्वालिटीचे महाराज. आणि पहिले काय हातरुमाल का काय नाही, शेंबुडा आला असे निस्ते वडायचे. आणि ऊन जर असं पडलं आणि त्याच्या हाताकडे बघितली कसं चमाचमा जसं काय चमकी लावली. विठ्ठला विठ्ठला. पण निबर्धक पोरं असायचे. हो, निबर्धक. खेळताना पडलं तर त्याच्याकडे बघत बी नव्हते, तेच मनानेच उठायचं. आणि त्याला काहीच होत नव्हतं. पडलं तर ते हसतच उठायचं. हाताचे लेकरं बघा तुम्ही, ते चालायला लागलं की जसं काय बदक चालला काय की, कोंबडीच्या पायासारखे टप्पू पाय, एवढीले पाय. अहो पारद्याची लेकरं 3ऱ्या मजल्यावरून जरी खाली पडले तर खाडची फडची फुटती, त्याला काहीच होत नाही. आणि आपली लेकरं पडले की गुडघे फुटते. आरती घेतली की गरमी होती, तीर्थ घेतली की सर्दी होती. विठाला 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 विठाला. अशा ताकदीचे पोरं झाले महाराज आता. पहिले रगदार पोरं असायचे, खायला योग्य असायचं, चांगल्या पद्धतीचं खायला, गावरान. आणि खाणं फक्त 3-4 माणसाकडून शिकायचं. एक ब्राह्मणाकडून शिकायचं, कोमट्याकून, जैनाकून आणि मारवाड्याकून. ह्या 4च लोकांकडून खायचं शिकायचं. आपल्या लोकांना खायची अक्कल नाही जास्त. मारवाड्याचा, कोमट्याचा, जैनाचा माणूस जर बाजारात गेला तर 2000चं लेकराला खायला आणतो, पण खिशातच बसतो. असतात तसं बदाम, पिस्ते, काजू. आपलं येडपट बाजाराला गेलं, उचल उचल काय मुरमुरी, मुरमुरी असते होईल लेकराला खायला. खाणं योग्य असलं पाहिजे. सात्विक आहार, कसदार आहार असला पाहिजे. आणि खाण्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ज्याचा आहार शुद्ध त्याचा आचार शुद्ध, ज्याचा आचार शुद्ध त्याचा उच्चार शुद्ध, आणि ज्याचा उच्चार शुद्ध त्याचा परिणाम होत असतो. ह्याच्याकडे लक्षच नाही कोणाचं. ह्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही सध्या लोकांकडे. बापाकडे पोराला बोलायला टाइम नाही आणि बायकोला बोलायला वेळ नाही. व्यस्त व्यस्त जीवन झालं. निस्त्या पळापळीमध्ये, निस्त्या नोटा.
निस्त्या नोट. पण तुम्हाला सांगतो किती काम. एक व्यवहारात म्हण आहे बघा, किती चालली भराभर तर 2 पाय बराबर, अशी म्हण आहे. जितकं तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे तितक्याच्या वर 1 रुपया सुद्धा भेटत, म्हणून जास्त पळायची गरज नाही. समयासी सादर व्हावे, जशी जशी वेळ येईल तसं माणसाने सामोरं गेलं पाहिजे. पण पैशासाठी खोटे नाटे धंदे आणि अनितीनं धन कमवायचं नाही, त्याच्यामध्ये समाधान नाही, सुख नाही. जास्त पैसा नाही मिळाला तरी चालतो, पण कष्टाचाच पैसा असला पाहिजे, घामाचाच, तो सुख देतो. जोडोनी धन जोडोनी उत्तम व्यवहारातून कमवलेला पैसा असावा, ते माणसाला सुखकारक असतो, दुःख देत नाही. पण अनितीनं कमवलेला पैसा तुम्हाला सुख नाही देणार. माणसाने किती लबाड बोलू दे, पण त्याचं मन त्याला साक्षी देत असतं, तू लबाड आहेस, मग त्याला झोप येत नाही. एखाद्याने पैसे बुडवले तर ते देणारा विसरून जातो, पण बुडवणारा कधीच विसरत. त्याला माहिती आपण त्याचे 500 रुपये बुडवलेले. मन जाणे पापा तुका म्हणे माये बाप. माणूस सगळ्या जगाला धोका देऊ शकतो, पण स्वतःच्या मनाला धोका नाही देऊ शकत. मन हे साक्षी असतं, म्हणून आपल्या नियतीमध्ये आपण घसरलो नाही पाहिजे, हे शिकायचं असतं कीर्तनातून. कीर्तन म्हणजे टाइमपास नाहीये. म्हणून तुम्हाला उदाहरण सांगत होतो मी, खो खोच खेळ होते महाराज. पहिले एक खेळ होता बरं का, आमच्या टायमात लय दरिद्री अवस्था सर. खेळायला आम्हाला कधी चेंडू भेटला नाही, कापराचा नाही, राबलाचा नाही. चिंध्या गोळा करायच्या, मेन कापड चिंध्या गोळा करायच्या, सुतळी बांधायची आणि दिसन त्याला हाणायचा. काय म्हणायचं त्याला? धाप्पा कुट्टी. आणि हे खेळ ज्याने ज्याने खेळला ती लेकरं फायद्यात पडली, म्हणजे त्यांचे लग्न झाले ना तर ते फायद्यात पडले. यदा कदाचित त्यांचं भांडण जर लागलं घरात आणि बायकोनं राग जर ते लाटणं फेकून मारलं तर ती सहन करण्याची कॅपॅसिटी होती त्याच्यामध्ये, कॅपॅसिटी असायची. खेळ चांगले असायचे. आता तसले मर्दांगिनीचे खेळ राहिले नाही आता. म्हणून मी खो खो सांगत होतो तुम्हाला. खो खोचा खेळ हे संसार कशा पद्धतीचा सांगायला लागलो तुम्हाला मी. त्या खो खोच्या खेळामध्ये एक मुलगा इकडे तोंड करून बसलेला असतो, एक मुलगा इकडे तोंड करून बसलेला असतो, अशी लाईन बसलेली असते. आणि सावधपणाने बसायचं, असं मांडी घालून नाही, सज्ज. आणि एक मुलगा तिकड्या कडीला असतो आणि एक मुलगा इकड्या कडीला असतो. आणि जो मुलगा शिवणार आहे समोरच्याला, त्याला एक योजना असते ते खेळामध्ये, एक फंक्शन असते. त्यांनी मधातून पळायचं नाही, नीट ह्या कडीच्या त्या कडीला पळायचं. मधात पळाला की आऊट. आणि जो शिवून घेणारा असतो त्याला फंक्शन असतं त्या खेळामध्ये, कोणत्या बी गडाच्या मधून पळता येतं त्याला, ते आऊट होत नाही. ते मधी पळत असल्यामुळं त्या सरळ पळणाराला ते गडी भेटतच नाही. आणि ते पळून पळून थकत ना, ते धाप लागते त्याला. आणि त्याला दम लागला की मग त्याला एक योजना असते त्या खेळामध्ये. कोणती? खो.
याने खेळलेला बघा. आणि ती बी पुढून नाही द्यायचा, मागून. ज्याचं तोंड समोर आहे त्याच्या मागून खो द्यायचा, आणि खो दिला की ते नव्या दमाने उठायचं आणि त्याच्या पाठीमाग लागायचं. हे जसा खेळ आहे ना तसाच आहे बघा हे संसार. ही एक टीम आणि ही एक टीम, दोन टीम मधला खेळ. म्हणून आपला पंजोबा पळून पळून बेजार झाला, त्याच्या बापाला मेळ लागला नाही. म्हणून आपल्या पंजोबाने आपल्या आजोबाला खो दिला, खो. आणि आपला आजा नव्या दमाने उठला आणि वयाच्या 17व्या 18व्या वर्षीच पेटला. इतका पेटला महाराज, निस्ता संसार संसार संसार. कधी सप्ताह नाही, कधी पंढरपूर नाही, कधी आळंदी नाही, कधी अन्नदान नाही, कीर्तनाला सुद्धा नाही. उलट घरातल्या लेकराला शिक्षण द्यायचं. माणसाला कोणता बी नाद असावा पण कीर्तनाचा मोकार नाद नसावा. इतकं शिक्षण असायचं. नुसता संसार संसार. गलीत गात्र अवस्था झाली. 70-80 वर्षे होईपर्यंत त्यांनी ओढलं आणि त्याला बी काही मेळ लागला नाही. त्यांनी आजोबानी त्याच्या बापाला खो दिला, खो. आणि त्याच्या बापाने तेच धंदा केला आणि गलीत गात्र अवस्था झाली. आणि सगळ्या इंद्रियांनी राजीनामा दिला. डोळेगावचे कावड्या लागली, कानपूर लाईन गेली, तोंडातले दात पडून गेले. आणि जोपर्यंत माणसाला दात असतात ना तोपर्यंत ती जीप इज्जतवान आब्रुवान कधी खिडकीतून डोकावून बघत नाही. पण दात निघून गेलेलं मथर बघा तुम्ही, 2 मिनिटं सुद्धा दम खात नाही. तिला वाटतं पुन्हा येतात का काय, चापून बघत, दमच निघत नाही. आणि ज्यावेळेस माणसाची अशी परिस्थिती होती ना घरामध्ये, त्यावेळेस घरातलं कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण ज्यावेळेस तो तरुणपणामध्ये असतो, कर्तबगार असतो, तो घरातले सगळे जरशी बी ते बाहेर गेला, अण्णा कुठे गेले, अण्णा कुठे गेले, अण्णा कुठे गेले. माणसाने म्हणू द्या 5-6 वर्षाची काटते, त्याला अण्णा म्हणजे जांब आहे का सीताफळ आहे काहीच माहित नसतं. ते सुद्धा म्हणतात अण्णा कुठे गेले, अण्णा कुठे गेले, अण्णा कुठे गेले. एवढा मान असतो. पण हे अण्णा अण्णा कुठपर्यंत, त्या अन्नाचं अन्न घरामध्ये येणं चालू असतं तोपर्यंतच अण्णा कुठे गेले. एकदा त्या अन्नाचं घरात अन्न येणं बंद झालं की अण्णा अंडाला मोतून होतो, खायला मोतून होतो. कोणी लक्ष देत नाही त्याच्याकडे. आणि बळच मग त्याला आपली चतकुर अर्धी भाकर ढाकलायची कुत्र्याला टाकल्यावर, आणि त्याच्यामध्ये चुरायला सुद्धा ताकद राहिलेली असते. दात नसतो, दिसत नाही. आणि नाशिक मधून 2 पुरं वाहतात. जायकवाडीचा उजवा प्रकल्प आणि डावा प्रकल्प, 2 नागपुड्यामधून सारखी धार चालू. संगमेश्वरवर मुक्काम. हो, अशी अवस्था. आणि सगळी घाण घाण मारा. स्वतःची बायको सुद्धा लांबूनच बोलत होते. इतकी बिकट अवस्था. बळच आपलं ते भाकर मुरगळायची. आणि असल्या माणसाला एकादशी दिवशी शेंगदाणे खायला द्यावा. बाबा 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 बाबा, खडी मशीन मध्ये खडी टाकल्यावर खडाल 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 नुसते चगळायची. चावायचं तर येतच नाही, नुसते मुरगळायचं आणि टाकायचं तोंडामध्ये. मुक्काम पोस्ट देहपूर नगर. दात नसल्यामुळं आणि चावलं नसल्यामुळं ते मधात गेल्यावर तुमच्या म्हणे ते काय पचत का काय. अहो, अवकाळी पावसाला सुरुवात, निमेराचच गडगडाट, विजाचा कडकडाट, आणि ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने वादळ चालू. इतक्या अवस्थेपर्यंत त्याने संसार केला पण काही भेटलं नाही. आजा मेला पंचा मेला बाबा गेला, देख देख नाना पंचा तोय गयाला, देख देख नाना पंचा तोय गयाला. आजा मेला पंचा मेला बाबा गेला, देख देख नाना पंचा तोय गयाला, देख देख नाना पंचा तोय गयाला.
पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पण कोणालाच काही भेटलं नाही. मग काय भेटावा अशी जर अपेक्षा असेल ना तर तुम्ही त्याच्यात शोधू नका. देव आपला सका आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्या व्यतिरिक्त सुख नाही. तुम्ही काही बी करा. एक जणांनी विचारलं, महाराज कशामुळे सुख नाही बरं? तर महाराजांनी त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये दिलं. येरती माये दुःखाची जननी, येरती माये दुःखाची दुःखाची